जय शबरी माता, जय आदिवासी, जय एकलव्य, जय येडूमाता. तर आज भाऊ आपल्या घरी अन्न कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माळी साहेब आणि शिवाजीराव पवार हे बी आणि भाऊ बाकीचे सर्व सदस्य पूर्ण टीम या ठिकाणी आज अन्न कमिटीची पालखी म्हणजे आपल्या येडूमाताची पालखी आपल्या दारात लागलेली आहे. आणि मी माझ्या शबरी माता संस्थेच्या वतीने आपण आलात आपला वेळ काढीचा फिरत रीत समाजण्यासाठी पुन्हा तुम्हाला धन्यवाद कर की असाच घरोघरी आपण माताना म्हणजे ज्याला जमाना यावानी जावानी येरायपर्यंत पण येरायच्याच नाही घरी जायत राहील तर खूप म्हणजे चांगला होणार सर्व आदिवासी बांधव असणार का की जसं नाकत का जसा मर्यादा गाडा गावगावी लोटी लोटी येथील पुढे शिवरले जात. पण आज असा काही आपला अन्न कमिटीनं असा काही निर्णय घेणं की आपली मातानी पालखी घरोघरी दारोदारी आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचाय म्हणजे खूप काही म्हणजे जे आदिवासीची जी प्रगती थांबलेली आहे तर 100% नाकत येणार आहे भविष्यात आदिवासीची प्रगती व्हायला राहणार म्हणे आज या व्हिडिओद्वारे मी अन्न कमिटीला एक शब्द देतो येणाऱ्या पुढच्या वर्षी आमच्या इथं अन्न कमिटीचा पूर्ण गावातून सत्कार केला जाईल मोठा म्हणजे वाजून गाजून आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम करून जेवण खावणं आपण या ठिकाणी करू आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेणार आहोत. तर मी शबरी माता संघटनेच्या वतीने यांना अन्न कमिटीचे उपाध्यक्ष तर यांना माळी साहेबांना मी आज तुम्हाला शब्द देतो पुढच्या वेळेस आपण खूप काही मोठा कार्यक्रम करू पण आम्हाला तुमचा डायरेक्ट मोठा म्हणजे त्या दिवसा पूर्ण वेळ आम्हाला तुम्ही द्या म्हणजे तुम्ही 4-5च्या दरम्यान जरी आले तर सर्व पुढची तयारीत आपण जसं अनेक आता मला सांगा अनेक यंत्रांच्या वाजून गाजून सर्व गोष्टी करतात तर आपणही मोठा काही जल्लोष आदिवासींना घेऊन आपण तो केला पाहिजे आणि गावगावी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे म्हणून आपण पूर्ण अन्न कमिटीचे आभारी आहोत. आणि असंच तुम्ही काम करत राहा खूप चांगलं वाटलं की हे बघा जे वर्षभर झालं नाही जे अन्न कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते डॉक्टर निकम साहेब ते आम्ही मागच्या वर्षी खूप चर्चा केली पण दुःखात त्यांचं असं अचानक निधन झालं खूप म्हणजे वाईट वाटलं ते व्हायला नव्हतं पाहिजे पण चला आता देवास कृपा जे झालं ते काय आता नशिबाच्या पुढं काही आपण करू शकत नाहीये. पण जसं ते मला आठवतंय बाळूमामाचं एक म्हणणं आहे मी जगात राहिलो नाही तरी माझे मेंढर कुणी ज्याला होईल वळा जर ज्या दिवशी नाही होणार त्या दिवशी तुम्ही जंगलात सोडून द्या तरी माझे मेंढर ऑटोमॅटिक वळतील. तसे आज ते डॉक्टर निकमांनी एवढं काही दाखवलं ते राहिले नाही पण तरी तुम्हाला सांगतो जर माणसं आणि आदिवासी जिवंत तोरी पालखी चालूच राहणार आहे आणि घरोघरी आदिवासींचं जाणार आहे. निकम साहेब परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देऊ आणि तुम्ही जे काम सोपवलंय ते काम आदिवासीत चालू राहील एवढा आम्ही शब्द देतो. जय एकलव्य, जय शबरी माता, जय आदिवासी.